मी म्हटलं एका तासाला घंटा म्हणतात, तर अर्ध्या तासाला काय म्हणतात रे म्हटलं. हे शिवाजी होतो, लय हुशार होतो ते. मी म्हटलं एका तासाला घंटा म्हणतात, तर 60 मिनिटाला घंटा म्हणतात, तर 60 मिनिटाला घंटा म्हणतात, तर 30 मिनिटाला काय म्हणतात. तोही पोरगा हुशार होता. झाला उभा. म्हणे दीदी मी सांगू. म्हटलं सांग. म्हणे दीदी 60 मिनिटाला जर घंटा म्हणत असतील तर 30 मिनिटाला घंटी म्हणावं म्हणे. काय काय प्रगती लेकरायची. बापा बापा म्हटलं. सर म्हणजे अधिक विचारा दीदी. काय विचारायचं विचारा. म्हटलं आता शिवाजी गेला. म्हटलं सांग बाबासाहेब. म्हणे विचारा दीदी. मी म्हटलं मराठीमध्ये वडिलाला पालक म्हणतात, तर आईला काय म्हणावं. थोडीशी बाबासाहेब होता. म्हणे दीदी मी सांगू का. म्हटलं सांग. म्हणे दीदी वडिलाला जर पालक म्हणत असतील तर आईला शेपू म्हणावं. काय प्रगती. काय लेकर हुशार. म्हणजे दीदी तुम्हाला काय विचारायचं विचारा. एका बेवड्याला विचारलं आपल्या पार्टीत आहे का कोणी बेवडं. नाही नाही ते नाही. मलाही 2 बायका त्याला पण दारू देते नाही. एकदम इमानदारीच्यानं सांगतोय बा. पॅरेलेस मारला, लंबे पाय करून वाजवते. कारण अंजली भारती हे सत्य गायन करते. दोन्ही पाय लंबे करून वाजवते. पाय एक हात गेला. पण विचार करा तुम्ही, बाबासाहेबांचं गुणगान करते म्हणून तुम्हाला माहित आहे पॅरेलेस मारला तर पूर्ण भाग मारत असतो. मारतो की नाही. चेहऱ्याला पण मारतो, तोंडाला पण मारतो. पण विचार करा बाबासाहेबांचं महापुरुषांचं गुणगान करते म्हणून हातही गेला आणि पायही गेला पण तोंड सही सलामत ठेवलं. विचार करा तुम्ही एवढी ताकद आहे महापुरुषांचं गुणगान करा तुम्ही. बरोबर की नाही. म्हणून एका बेवड्याला विचारलं. म्हणे राहेर मला लयच खोकला झाला. म्हणे दारू पिल्यानं खोकला जाते का रे. म्हणे हा आमचा तबलेवाला नाही का सोनू, त्याला विचारलं. म्हणे सोनू भाऊ म्हणे दारू पिल्यानं खोकला जाते का. आपले 100% जाते म्हणे. म्हणे कसं काय. आपले दारू न बायको जाते, घर जाते, प्रॉपर्टी जाते, तेवढा खोकला जात नाही का म्हणे तुझं. विचार करा तुम्ही. आमचे पोरं पोरीसाठी मरतात. पोरीनं फोन नाही उचलला तर चालले हरामखोर तलवार पाय टाकून तिथं मरायला. अरे मरायचं असेल तर देशासाठी मरा. मरायचं असेल तर तुमच्या मायबहिणी संकटात सापडल्या असेल तर मरा. पोचीराम कांबळे जेव्हा औरंगाबाद विद्यापीठासाठी लढा झाला तर पोचीराम कांबळे मातांग समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले. तरी पोचीराम कांबळे म्हणे जय भीम. त्याचे दोन्ही हात कापले की जय भीम म्हणू नको. तरी पोचीराम कांबळे मातांग समाजाचा म्हणे जय भीम. त्याचे हात कापले, पाय कापले. त्याला म्हणे तुझी गर्दन कापू आणि या सरनाव टाकून तुला पेटून देऊ. आता तरी जय भीम म्हणू नको. पण पोचीराम कांबळे बोलला अरे हात काप, पाय काप, डोकं काप, या सरनाव टाक आणि अंगाडब्बीची काडी लाव. त्याच्यातून तो ज्वालामुखी निघेल, त्याच्यातून सुद्धा निघेल जय भीम. कारण मराचा शौक असेल तर असं मरा ना. आमचे पोरं मरतात. पोरींना फोन नाही उचलला चालले हरामखोर मराले तिकडे. अरे मराचा शौक असेल तर असं देशासाठी मरा. क्यों मरते हो एक लड़की के लिए. क्यों मरते हो एक लड़की के लिए. 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए बेटा. क्यों मरते हो एक लड़की के लिए. 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए. ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. नाही आमचे पोरं असे मरत नाहीत. आमचे पोरं पोरीनं फोन नाही उचलला. आमच्या पार्टीत एक आहे असं 1.5 फुटे हे बांदर. पोरीनं फोन नाही उचलला. माय भी पैसे असले का मग बियर, पैसे नसले का देशी चालते. कारण 3 माणसं दारू पेट बसतात. एकाच्या घरात बसतात. बायकोला म्हणतात चल हो चकना आण म्हणते. आता हे जाते चकना आणायला. एक जण काय म्हणते यार म्हणते इमानदारी जाणं म्हणते मी जर निवडून आलो की नाही म्हणते या गावात मी जर निवडून आलो की नाही, जर सरपंच झालो की नाही म्हणते इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला खोटं सांगत नाही म्हणते. पुरं माझा गावच बदलून टाकतो म्हणते. तो दुसरा काय म्हणते अबे तू काय लावून आला गावाचं. अबे महाराष्ट्राचा विचार कर. जर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडून आणलं की नाही म्हणते आईची शपथ पुरा महाराष्ट्रात बदलून टाकतो म्हणते. तिसरा काय म्हणते अबे आपण देशी पेत आहोत, देशाचा विचार करा ना म्हणते. काय महाराष्ट्रात गावात पडल्या म्हणते आपण देशी पित आहोत, देशाचा विचार करा म्हणते. मला इमानदारीच्यानं ह्या देशाचं जर प्रधानमंत्री केलं ना म्हणते तर आईची शपथ पुरा देशच बदलून टाकतो म्हणते. बायको येते तिथून चकना घेऊन देश बदलवणाऱ्या सकाळपासून लुंगी समजून माझा पेटीकोट घालून फिरून आला ते काय म्हणते पाहिजे. आमचा
आमचं पोरीसाठी आत्महत्या करू नका रे. सगळ्यात पहिलं आमचं जर कुठलं प्रेम असेल जे आमच्या जन्माच्या अगोदर पासून तर आमच्या स्वतः मरेपर्यंत मेल्यावरही आम्हाला प्रेम करत असेल ते म्हणजे पहिलं प्रेम म्हणजे सगळ्यात पहिलं प्रेम म्हणजे आपली आई. आईहून मोठं कोणी प्रेम करू शकत नाही. सर्वप्रथम जर कोणी प्रेम करत असेल जय बरं 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 जय जय दे पटकन दे पटकन. बरं बरं काय तुझ्या बायकोचं नाव काय? पूजा वासनिक. क्या बात है. पाय अशी दिवाणी आहे तिथं. हा हे बा लोक जय जय जय. आमच्या ताईकडून मला 200 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. भीमाची वाघिणी कुठून आली त्यांचे मनापासून धन्यवाद. मरायचा शौक असेल तर देशासाठी मरा. मराचा शौक असेल तुमची मायबहीण जर संकटात सापडली असेल त्याच्यासाठी मरा. आमचे पोरं म्हणतात पोरीनं फोन नाही उचलला तिच्या मायबहीण म्हणते सकाळपासून म्हणते फोन करून राहिलो म्हणते तिच्या मायबीन फोन काऊन नाही उचलून राहिली म्हणते. मला तिची माय नाही बदमाश आहे तिच्या मायच्यानं फोन नाही उचलला असं म्हणते. मग कधी फोन काही उचलत नाही मग तिला मेसेज करते पिल्लू. आता बाई म्हशीची पिल्ले गायची पिल्ले बैलाची पिल्ले पाहिजे बाई डुकराची पिल्ले आता माणसाची पिल्ले झाले. आता नवीनच झालं बाई पिल्लू मेरा बाबू कैसा है मेरे बाबू ने खाना खाया की नाही खाया. आणि आता तो नवीन फॅशन झाली. खरं बोलतो का नाही लोकायला लय रूप तुम्ही. आता नवीन फॅशन झाली. आता पोरीला फुरसत नाही लफडे करायला. पोरी 30-30 वर्षाच्या होऊन राहिल्या अधिकारी होऊन राहिल्या इंजिनियर होऊन राहिल्या शिकून राहिल्या कोणावर डिफेंड नाही राहून राहिल्या. आता काय झालं पोरीला फुरसत नाही लफडे करायची. आता पोरीचे लफडे राहिले बायाचेच लफडे चालू शकतात. हो खरं सांगतो तुमच्या इकडे नाही कोण नाही जागी आहे असं. हा आता पोरीला वेळ नाही बायात बापा बापूजी आमच्या पार्टीत आहे नाही कसं दीड कुठे हे याले पोरगी पाहतो ना पोरगी नाही चांगल्या वाटत पोरीच्या माया चांगल्या वाटतं त्याने. त्या भामट्या तोंडाचे रे म्हणतो रे पोरी पाय रे पोरीच्या माया आवडतं त्याला. हा निकून तिकून एखादी पोट्टी पाहिली त्या पोट्टीला फोन नाही उचलला तिला मेसेज करते प्रिय झोपली असेल तर तुझं स्वप्न पाठव. रडत असशील तर तुझी आसू पाठव आणि हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव. ही तिकून मेसेज करते अरे भाड्याच्या बैला मी भांडे घासत आहो खरकट पाठवू का रे. अरे मराचा शौक असेल तर पोरीबारीसाठी मरू नका रे देशासाठी मरा समाजासाठी मरा. तुमची माय बहीण एखाद्याच्या संकटात सापडली असेल तर त्याचे हातपाय कापून टाका तेव्हा तुमचं नाव होईल तुम्हाला लोक पुलतील. हे असे पोरीसाठी मिळले तर काय करू. आणि काही बायाचे तर काय सांगू बाप्पा. आणि पोरी जर टाकल्या नागपूर मुंबईला चांगल्या चांगल्या शहरामध्ये शिकायला टाकल्या आणि एखादी बिचारी तिच्या शेजारची गरीब असते आणि ही असते थोडी पैशीवाली तिला पाहते आणि हातात गळ्यात मंगळसूत्र एका तोड्याचं. त्या समोरचीला दिसलं पाहिजे म्हणून मग तिने विचारलं माय ताई तू मंगळसूत्र केलं का. हो तुमच्या देरानं करून दिलं 3 तोड्याचं. तुमचा देर म्हणे हो तू का साध्या माणसाची बाई आहेस काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं पाहिजे. आणि माझी पोरगी कानी बाई मोठ्या हॉस्टेलला टाकली माय शिकायला. कुठं टाकली मुंबईला टाकली बाई शिकायला. आणि इंग्लिश मध्ये बोलते माय. जेव्हा माझी पोरगी घरी येते की नाही खाली रेंज नसले का नाही तर वरती जाते माय वरती फोन करून नुसतं काय बोलते काय माहित लव यू लव यू लव यू लव यू लव यू करत काय माय गरीबाले हसू नका हो. एखाद्याची गरीबाची पोरगी जर कोणाच्या गाडीवर जाऊन बसून दिसली की नाही गावातले कोणा शहरातले चौकीतले बघा टपरीवर बसलेले असतात 4-5 जण 4-5 जण. हे पा कोणाची पोरगी जर कोणाच्या गाडीवर चालली पाहिजे अरे पाहिजे अरे जाऊ द्या रे गरीबाची पोरगी आहे बिचारी नाही गाडीला पैसे असतात कोणाले दादा भाऊ म्हणून कोणाच्या गाडीवर जाते. अरे ते गाडीवर जाते तिथे जाऊ दे ना नकट्या तू घरी नसताना तुझी बायको दुसऱ्याच्या गाडीवर जाते ना त्याचं पाहिलं पाहिजे. एवढं मोठं वाचू हाँ क्या आजादी क्या बात है. हमको आजादी काकाजी मुळे काकाजीने फार सुंदर असा शेर दिलेला आहे. खो दादा काय सांगू बाई तुले आणि सकाळचे गेले व आणि दारू पिऊन आले व अहो दारू पिऊन गेलं डोकं दुखून अमाय त्या बहिणीचा नवरा नाही आला. ठीक आहे नंतर आमचा नाद नका करू.
बाबासाहेब बोलले की सारे काय विका पण भान विकू नका. सारे काय विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. माय मावल्यांनो, तुमच्या नवऱ्यानं जर कोणी मनुवाद्याला वोट दिलं, सावध व्हा बरं. आता जर सावध नाही झाला ना इमानदारीच्या ना, आमच्या तोंडाला गाडगण मागून फडा लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. हा, आता इमानदारीच्या ना, आता ह्या इलेक्शन पासून जागृत व्हा. अभी नाही तो कभी नाही. आता जर तुम्ही बीजेपीला वोट दिलं, मग तुमचे 12 वाजल्याशिवाय राहत नाही. हे नक्की सांगते मी तुम्हाला. आणि तरी तुम्हाला वाटत असेल तुमच्या नवऱ्यानं कसं, नवरे असतं दारू पिणारे, एक हाप बिर्याणी एक पावटी भेटली, ह्या काय धुंडाला म्हणते. त्याईनं जर म्हटलं, तुम्ही म्हटलं अहो तो हर्षल भाऊ उभा आहे, चांगला माणूस आहे ना, आपण हर्षल भाऊला वोट देऊ ना. काय म्हणतील तुमचे नवरे, तो काय देऊन राहिला, हे आता 8 दिवसापासून चिकन बिर्याण्या मटन बिर्याण्या पावट्याच पाजून राहिला, कुठं त्या हर्षल भाऊच्या मागं लागल. इमानदारीच्यानं असं जर केलं का नाही तुमच्या नवऱ्यानं, त्याला आतमध्ये किचन मध्ये न्या, अंदरच्या खोलीत, आणि बेल्ल्यानं सुजवा त्याला चांगलं. इमानदारी खरं सांगतो, बेल्ले त्या तोंडावर चांगले. तिचा आवाज वाढवला तर ऐकू जाणार नाही कोणाला, आहे की नाही. बेल्ल्यानं सुजवा, आणि जर तोंड फुटलं समजा, एखादं बेल्ल बसलं तोंडावरून, फुटलं समजा तोंड बी, तो कसं सासूचं मन दुखत असते. सासूनं जर म्हटलं तर सासूच्या समोर काय म्हणायचं, काय हो म्हणायचं, कुठे दारू पिऊन पडले की काय म्हणतो मी, हट बापा म्हणायचं, किती सांगतो तुम्हाला दारू नका पेत जाऊ, दारू नका पेत जाऊन, एवढे दारू पिऊन आले, चला म्हणायचं घरात, अंदर हळद लावून देतो, अंदर न्यायचं, देऊ का बिल्ले, दुका बिल्ले, जे खोबे द्यायची चांगले. इमानदारीच्या सांगतो, खरंच इमानदारीनं बाई नाही तर काही नाही. नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान है, अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान, भीम बुद्ध भगवान. कारण जर एखाद्याला बायको चांगली भेटली असेल तर तेव्हा कामावर जरी गेला ना, इमानदारीच्यानं 100 रुपये कमावायला गेला ना, तरी त्याला एक अपेक्षा राहते का कधी काम होते आणि कधी घरी जातो, कधी काम होते आणि कधी घरी जातो. आणि एखाद्याला जर बायको खराब भेटली ना, तर एखादा अधिकारी जरी असला ना, कामही झालं तरी घरी जायची इच्छा होत नाही. काय करू यार म्हणते, कटकटीनं कावलो रे म्हणते. म्हणून म्हणतो माय मावल्यांना बाई नाही तर काही नाही. अरे विचार करा तुम्ही, 1927 मध्ये 20 मार्च 1927 मध्ये जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला, तेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती, जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, हाती 2 वर्षाचं बाळ, दगडाचा वर्षाव झाला. एक दगड 2 वर्षाच्या पोराला लागलं, 2 वर्षाचं पोरगं रक्ता भांबट झालं राधाबाईचं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, त्या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे भेटणार नाही. माय मावल्यांना ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे, इमानदारीच्या तुमच्यात बघायची आहे. नाशिकमध्ये बाबासाहेबांचा कार्यकर्ता कांबळे, बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला तिकीट द्यायचं, पण नंतर बाबासाहेबांनी विचार केला की कांबळेला, कारण कांबळे पैसेवाला होता, बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला तिकीट देण्याच्या ऐवजी जर राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर ते माझ्या समाजासाठी काहीतरी करेल. म्हणून बाबासाहेबांना राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली आणि कांबळेला तिकीट दिली नाही म्हणून कांबळेनं बंडखोरपणा केली, बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहिला. कांबळेची बहीण राधाबाई त्या कांबळेला बोलली, अरे दादा सगळं काही कर पण बाबासाहेबांसंग बेमानी करू नको रे, ज्यानं 7 पिढ्या तुमचा उद्धार केला, त्या बाबासंग बेमानी करू नको रे, बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहू नको रे. कांबळेनं ऐकलं नाही, राधाबाईला राग आला, राधाबाई राग आपल्या घरी निघून गेली. पाहता 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षानंतर राधाबाईच्या घरी काही कार्यकर्ते गेले, बोलले राधाबाई आम्ही शोक संदेश घेऊन आलो तुमच्या भावाचा. राधाबाई गप्प होत्या. राधाबाई आतमध्ये गेल्या, किचन मध्ये चाय बनवला आणि कार्यकर्त्यासाठी चाय घेऊन आल्या. कार्यकर्त्याला असं वाटलं की राधाबाईच्या लक्षात नाही आलं आम्हाला काय सांगायचं आहे, म्हणून कांबळेचे कार्यकर्ते उभे झाले आणि बोलले की राधाबाई आम्ही तुमच्या घरी चाय प्यायला आलो नाही, तुमचा भाऊ कांबळे याचं निधन झालं, आम्ही तो शोक संदेश घेऊन आलो. तेव्हा ती राधाबाई बोलली, अरे दादा माझा भाऊ तुमच्यासाठी आज मेला असेल, पण माझ्यासाठी माझा भाऊ त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंग बेमानी केली. कारण इमानदारीच्या ना तुम्ही बेमानी जर केली ना, इमानदारीच्या तुम्हाला सांगतो मी, सत्यानाश झाल्या शहरात नाही. आणि जो महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून चालन ना, तो गरीब असो चाहे अमीर असो, त्याचं कोणी बाल बाकी करू शकत नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, मी असं म्हणत नाही तुम्हाला काय करायचंय, कारण माझं काम आहे तुम्हाला रस्ता दाखवणं. 3 महिन्याचा चिवर घेतला, श्रीलंकेला गेली, इमानदारीच्यानं श्रीलंकेला गेली. चिवरवर असताना एक भंतीजी माझ्या जवळ आले, दुसऱ्या भंतीजीला सांगत आहे, बोले महाराष्ट्र से बहुत बड़ी सिंगर है,
बाबा साहब मिशन चलाती है ये. अभी इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. ते चिवर घेऊन तिथं बसली होती मी ध्यान लावून, जिथं बाबा तथागत भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवलेले आहे. एक भंतेजी माझ्यापाशी आले, बोले माताजी आपको अंदर बुलाया. मी आतमध्ये गेले. जसे आतमध्ये गेले तुम्ही विचार करा, म्हणून म्हणतो की सर्वात रिचेस्ट गायिका आणि भाग्यशाली गायिका आहे मी. आतमध्ये मला नेलं आणि जिथं भगवान बुद्धाची ओरिजिनल दंतधातू ठेवले आहे ते भगवान बुद्धांनी ते टोपलं तिथून उचललं आणि खोललं. ते दंतधातू ह्या डोळ्याने बघितले. विचार करा तुम्ही, विचार करा. मी जगातली सर्वात भाग्यशाली लेडीज आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, माझं अंग कापत होतं की भगवंता मी असं काय पुण्य केलं रे की आज मला हा दिवस दाखवला तू की ह्या डोळ्याने मला भगवान बुद्धाचे 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू मला डोळ्याने दिसत आहे. कोणतं पुण्य केलं मी? आणि ते टोपलं त्यांनी उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. विचार करा तुम्ही, अशी कापत होती मी. इमानदारीच्यानं तो बाबासाहेबाला फॉलो करेल, छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करेल. जे सत्याला फॉलो करेल त्याचा कोणी बालबाका करू शकत नाही. आणि जो यायला बेमान झाला त्याच्या तोंडात किडी पडल्याशिवाय राहत नाही. आमचा नाद नकार करू घरात घुसून मारू. कारण आम्ही हे जे काही करतो ते संविधानासाठी करतो. आणि दीपक मेटांगे, अनिल मेटांगे यांच्याकडून मला 100 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. हम सबकी वो तो जान है, हम सबकी वो तो जान है, मरेंगे या मिटाएंगे. प्रज्वल गौलखेडे त्यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आलेले मला खूप खूप धन्यवाद. मरेंगे या मिटाएंगे, हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है. ज्यांना वाटण हम सबकी शान है वर हात करून टाळ्या वाजवा. हम सबकी वो तो शान है, वो प्यारा काँग्रेसचे आमदार विकास भाऊ ठाकरे त्यांची इथं आगमन झालेले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा सा गजर होऊ द्या, टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. मी तुम्हाला सांगितलं अभिनय तो कभी नाही. आज जर आम्ही जागृती झालो तर आईची शपथ आमच्या फार वाईट दिवस येणार आहे. पुन्हा तुम्हाला वाटत असेल की तोंडाला गाळगा आणि मागून फळा लागला पाहिजे तर तुम्हाला ज्या मनोवाद्याला द्यायचं ते त्याला वोट द्या. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला अभिनय तो कभी नाही, बाई नाही तर काही नाही, आम्हाला जगायचं असेल तर इमानदारीच्यानं बीजेपी हे लय बेमानाची पार्टी आहे रे. खरं सांगतो मी तुम्हाला. कोणाकोणाला वाटते की बीजेपी एक नंबर बेमाना पार्टी आहे म्हणून? कोणाकोणाला वाटते? हातवर करून सांगा मला, हातवर करून सांगा कोणाकोणाला वाटते. विचार करा तुम्ही. दादा हटवे, दादा हटवे, दादा अजून विचार करा तुम्ही. बीजेपी मध्ये सगळे बेमान लोक जाऊन बसले, धोकेबाज लोक जाऊन बसले, बरोबर की नाही? तुम्हाला माहित आहे शिंदे सरकार उद्योग बाळासाहेब ठाकरे संघ बेमानी केली, तिथं जाऊन मंत्रीपद घेतलं. धिक्कार तुमच्या जीवनावर रे. काय भिकाऱ्यासारखे मतं घेताय, हे घेता रे, बरोबर की नाही? हे काय अशी गद्दारी करू करू आपली माय बहिणी विकून पद कमावणारे हरामखोर हो. आणि समाज तुमच्या पाठीमागे राहते. हम सबकी वो तो शान, अमित खोबरागडे, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा सा ज्याचं संविधान ज्ञान असेल, ज्याचं संविधान नसेल ते टाळ्या वाजवा. हातवर करून कोणी टाळ्या वाजवू नका. हम सबकी वो तो शान
हम सबकी वो तो शाह. उतर खाली, उतर लवकर खाली. खाली उतरून नाच. बीजेपी साठी गाणं म्हणू. बीजेपी साठी त्याच्या मायला बीजेपीच्या हम सबकी वो तो शाह. अरे मर्डर झाला तरी बीजेपी साठी गाऊ शकत नाही कारण बेमान पार्टीच्या मागे यावं मी.